सद्गुरु सी शरण जाय, सद्गुरु सी शरण जाय, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय। न लगे आणिक उपाय, धरी सद्गुरूंचे पाय। सद्गुरूंचे चरण तीर्थ, मस्तकी वंदावे पवित्र। न लगे आणिक उपाय, धरी सद्गुरूंचे पाय। एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु, हाची भव सिंधूचा तारू। न लगे आणिक उपाय, धरी सद्गुरूंचे पाय। विठ्ठल विठ्ठल तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण। एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वये भानुजो भानुआराध्येला। तयाचे कुळी दीपक दिव्य झाला, हरिभक्तीला गुणितारी समजता। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, आदिनारायण विधेत्रीनाथ, दत्त जनार्दन श्री एकनाथ। शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ, पायी माता देवीला, पायी माता देवीला, पायी माता देवीला, पायी माता देवीला, पायी माता देवीला। शरण शरण शांतीब्रह्म श्रीमंत सद्गुरू श्री एकनाथ महाराजांचा सद्गुरूंची महती वर्णन करणारा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। खरं तर वारकरी संप्रदायाच्या अलिखित नियमाप्रमाणे जागराची सेवा ही मागणीपर अभंगावरती असते, परंतु नियम मोडत असं न म्हणता नियमाला अपवाद म्हणून ज्या तुमच्या सद्गुरूंवर तुमची श्रद्धा आहे, तो सद्गुरू त्याचं स्वरूप नेमकं काय आहे, आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंची किती प्रमाणात गरज आहे, कशी गरज आहे, याचं चिंतन म्हणजे हा अभंग आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे, परमहंस श्रद्धेय श्री शंकर महाराजांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्तानं त्यांच्या भक्त परिवाराच्या वतीनं अतिशय सुंदर असा देखणा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। बसा बसा बसा, खाली 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 बसा। आणि श्रद्धेय महाराजांचं
दर्शन घेतल्याच्या नंतर, भेट घेतल्यानंतर समाधान व्यक्त करावंसं वाटतंय. कारण की अशी जी मंडळी असतात ही काही वारंवार समाजामध्ये उद्भवतात असं नाही आहे. समाजावरती उपकार करण्याच्यासाठी म्हणून अवतारी पुरुष जो असतो तो जन्म घेत असतो. आणि म्हणून आपले सद्गुरू म्हणून एक व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे कधी पाहायचं नसतं, तर एक तत्व म्हणून त्यांच्याकडे पाहायचं असतं. वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानामध्ये सद्गुरूंच्याकडे जात असताना कसं जावं, काय बोलावं, किती अंतर ठेवावं, किती जवळ जावं, काय विचारावं, काय विचारू नये, याचा उहापोह मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. एकनाथ महाराजांचं जीवन हे सद्गुरू भक्ताचं जीवन आहे. एखाद्या सद्गुरूच्या शिष्यानं, भक्तानं कशा पद्धतीचं जीवन आपलं ठेवावं याचा आदर्श नमुना म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवाचे हे बोल आहेत. याचं चिंतन आपल्याला करायचंच आहे. परंतु मला इथे आल्याच्या नंतर जे समाधान व्यक्त करावं असं वाटलं ते मी आपल्या सर्वांच्या समोर मांडू इच्छितो. इथे आल्याच्या नंतर अतिशय प्रसन्न वातावरण, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक केलेली. मी आल्यापासून आम्ही आणि आदरणीय तुकोबारायांचे वंशज असणारे आमचे बापूसाहेब महाराज देवकर, आम्ही विमानानं येत असताना, गाडीतनं येत असताना महाराजांच्याबद्दल, आदरणीय श्रद्धेय महाराजांच्या विषयी बापूसाहेब महाराजांनी सांगितलं. इथे आल्याच्या नंतर जेवढं सांगितलं त्यापेक्षा जास्त चांगलं जाणवलं. या कार्यक्रमाच्यासाठी म्हणून ज्यांचा मला आयोजकांच्या तर्फे फोन आला असे आमचे हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज गव्हाणे आमचे सहपाठी आहेत. आमचे संजयजी महाराज ठाकरे आमचे सहपाठी आहेत. आळंदीला आम्ही स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत होतो आणि बऱ्याच वर्षानंतर त्यानिमित्ताने भेट झाली. आदरणीय हरिभक्तीपरायण भागवताचार्य श्री ढाकणे महाराज या ठिकाणी आहेत आणि महाराजांवरती श्रद्धा असणारी आपण सर्व मंडळी, त्यांची समिती असेल, त्यांची पूर्ण टीम असेल, नंदूसेठ असतील, सगळी मंडळी, वकील साहेब असतील, ही सगळी त्यांचा शिष्यपरिवार असेल. आल्यानंतर गोमातेचं दर्शन, अतिशय सुंदर अशी गोशाळा, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असणारी मुलं. खरं तर मी विठ्ठल महाराजांना सांगितलं, गोशाळेकडे जात असताना त्यांनी सांगितलं हॉस्पिटल आहे. आधी मला सांगितलं हॉस्पिटल आहे, पण मला असं वाटलं जिथे गोशाळा आहे तेच हॉस्पिटल आहे की. इतक्या उच्च दर्जाचं ती गोशाळा त्या ठिकाणी आपण बांधलेली. आपल्या दुर्दैवानं आपल्या संस्कृतीमध्ये थोडासा इको कमी करून टाका, मला आवाज उशिरा येऊ लागला. आपल्या संस्कृतीमध्ये ज्यांचा उपयोग नाही त्यांना अडगळीला टाकण्याची एक परंपरा सुरू झाली आहे. परंतु या परंपरेला बाजूला ठेवत ज्या गायी मरणासन्न अवस्थेमध्ये होत्या, ज्यांना खायला प्यायला नव्हतं, अशा अनेक गायी, शेकडो गायी या ठिकाणी आणल्या. त्यांचं पालनपोषण होत आहे आणि अतिशय सुसज्ज अशा पद्धतीची गोशाळा. अनेक गोशाळा बघितलेल्या आहेत, परंतु ही गोशाळा मला विशेष वाटली. अगदी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी त्या निमित्ताने इथे घेतलेली आहे. त्यामुळे वसतिगृह असतील, भक्तनिवास असेल, मंदिरं असतील, अतिशय वेगळ्या पद्धतीनं अगदी भारताचंच दर्शन आपल्याला या ठिकाणी झाल्यानंतर होतं. आल्यानंतर सगळेच देव एका ठिकाणी आपल्याला भेटतात. आदरणीय महाराजांची ती संकल्पना आहे आणि म्हणून त्यांच्यावरती श्रद्धा असणारी आपण सर्व मंडळी आहात. इथे आल्याच्या नंतर अर्थातच जेव्हा मला महाराजांचं उद्या काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर माझं आजचं म्हणजे जागराचं आणि मग काय करायचं तर मागणी पराभंग घ्यावा असा विचार केला. परंतु इथे आल्यानंतर गुरुभक्तिमय वातावरण मला दिसलं आणि म्हणून हा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल सर्वप्रथम तर श्रद्धेय महाराजांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य हे व्यावहारिकदृष्ट्या किती आहे हे कोणालाच कोणाचं माहिती नसतं, परंतु अस्तित्व रूपानं
अखंड ते असणारच आहेत, परंतु तरी देखील व्यावहारिक बाब म्हणून त्यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कारण जेवढं स्थूलमानानं आयुष्य पृथ्वी तलावरती अशा महान विभूतींचं असतं, लोकांच्यासाठी कल्याणकारकच असतं, त्यामुळे ते जास्तीत जास्त दिवस त्यांना आयुष्य प्राप्त व्हावं अशी रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्यानिमित्तानं मला आईसाहेबांचं दर्शनसुद्धा कौंडिण्यपूरला झालं. बऱ्याच वर्षांपासून इच्छा होती इकडे यायचं, दर्शन घ्यायचं, परंतु त्यानिमित्तानं दर्शन देखील झालं. असो, आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंची महती तेवढीच आहे जेवढी आपल्याला श्वासाची गरज आहे. माणूस जेव्हा जीवन जगतो तेव्हा व्यावहारिक जीवन जगत असताना सुद्धा त्याला वेगवेगळे मार्गदर्शक भेटत असतात. व्यवहारामध्ये तो त्यांना गुरु म्हणत असतो. खरं तर गुरु ह्या शब्दाची व्याप्ती ही व्यापक आहे. कोणत्याही गोष्टीचं मार्गदर्शन करणारा हा आपला त्या बाबतीतला गुरु असतो. अगदी एखाद्याला तंबाखू कशी खायची, कशी चोळायची, चुना किती लावायचा हे सांगणाराही त्या बाबतीतला त्याचा गुरु आहे. ही आपण गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे गुरु हा शब्द थोडा संकुचित आहे, सद्गुरू हा शब्द थोडा व्यापक आहे. अर्थाच्या दृष्टीनं विचार केला तर सद्गुरू हा शब्द व्यापक आहे, गुरु हा शब्द सार्वत्रिक आहे. परंतु गुरु ह्या शब्दाची व्याप्ती प्रचंड असून सुद्धा व्यवहारामध्ये गुरु म्हणजे एखादा मार्गदर्शक अशा पद्धतीनं आपण चिंतन करत असतो. शाळेमधल्या शिक्षकांना आपण गुरुजी म्हणतो. काय कारण आहे? आपल्याला शाळेतलं का असेना काहीतरी मार्गदर्शन ते करतात. म्हणजे जो आपल्याला मार्गदर्शन करतो तो आपला गुरु असतो. हां, अगदी भगवान दत्तात्रेयांचं जर का आपण चिंतन केलं तर भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु केलेले आहेत. लक्षात घ्या, 24 गुरु केले आहेत. पृथ्वी वायुराकाशमापोग्निश्चंद्रमा रविः कपोतो जो गरसिंधू पतंगो मधुकृतगजः मधुहा हरिणो मीनः पिंगला कुकुरोर्भकः कुमारी शरकृत सर्पः ऊर्णनाभी सुपेशकृत. अशा पद्धतीनं 24 गुरु दत्तात्रेयांनी केलेले आहेत. त्यामुळे जीवनामध्ये गुरु हे अनेक असू शकतात, परंतु सद्गुरू एक आहे. या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी गुरु हा शब्द जरी वापरलेला असला तरी देखील गुरु ह्या शब्दाची व्याप्ती सद्गुरू ह्या शब्दामध्ये आपल्याला घ्यावी लागेल. गुरु आणि सद्गुरू समान या अर्थानं नाथ महाराजांनी या ठिकाणी सद्गुरू आणि गुरु हे शब्द वापरलेले आहेत. त्यामुळे गुरु कोण आहे, सद्गुरू कोण आहे याचं चिंतन आपण करणारच आहोत. पण मोठी मोठी माणसं ही आपल्या जीवनामध्ये गुरु करतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भगवान दत्तात्रेयांचे गुरु जरी 24 असतील तरी सद्गुरू मात्र एक आहे. त्यामुळे जीवनामध्ये वेळोवेळी जो मार्गदर्शन करतो तो आपला गुरु आहे. परंतु जो शिष्या ते मिळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरू मानी नाथ महाराज सांगतात. मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत ऐते जो शिष्या ते मिळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरू मानी. नाथ महाराजांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्ण कोणाला सद्गुरू मानतो तर जो आपल्या शिष्याला परमतत्वाचं ज्ञान करून देतो, भगवंताची अपरोक्षानुभूती जो आपल्याला प्राप्त करून देतो तो आपला सद्गुरू आहे. आणि त्यामुळे अगदी आपण वारकरी संप्रदायाच्या किंवा इतर कोणत्याही आध्यात्मिक क्षेत्रातल्या विभूतीचं चिंतन करा, त्या प्रत्येकाला गुरु आहे म्हणजे सद्गुरू आहेत. आदरणीय बाबांचं सुद्धा जर आपण चिंतन केलं, श्री लहानोजी महाराज त्यांचे गुरु आहेत. म्हणजे त्यांचा अधिकार जरी किती मोठा असला तरी त्यांनाही कोणीतरी मार्गदर्शन करणारा आहे. हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. कारण माणूस कधीही स्वयंपूर्ण नसतो, त्यानं आपल्याला वेळोवेळी घडवणं, स्वतःला घडवणं गरजेचं असतं. माणसं म्हणतात आम्हाला सद्गुरू करण्याची गरज नाही, आमच्यासाठी संतांचं वाङ्मय हेच गुरु आहे. हल्ली हा प्रकार सुरू झाला आहे. दुर्दैवानं म्हणावं लागेल, जी परंपरेची मंडळी आहेत त्यांना याची कल्पना, महाराजांना कल्पना असेल की अशा पद्धतीची माणसं हल्ली समाजामध्ये आपल्याला फिरताना दिसत आहेत. ते सांगतायत आम्हाला या समाजामध्ये असा एकही माणूस दिसत नाही की त्याला आम्ही आमच्या सद्गुरुस्थानी मानावं, परंतु संतांचे जे ग्रंथ आहेत ना ते आमच्यासाठी सद्गुरू आहेत असं म्हणतात. परंतु यामध्ये काही सत्यता नाही आहे. आपल्या वारकरी संप्रदायामधले शेवटचे संत म्हणजे निळोबार आहेत. त्या निळोबाराने कुठेही असं लिहून ठेवलेलं नाही की संतांचे ग्रंथ म्हणजे गुरु आहेत. जसं शीख पंथामध्ये गुरु गोविंद सिंहाने असं सांगितलेलं आहे की माझ्यानंतर मनुष्य देहधारी एकही गुरु असणार नाही, आता गुरु ग्रंथ साहिब हाच आपल्या सगळ्यांचा गुरु आहे. ही भूमिका शीख पंथामध्ये असल्यामुळे त्यांना त्यांच्या ग्रंथालाच ते गुरु म्हणत असतात. म्हणून ग्रंथ साहिब नाही, गुरु ग्रंथ साहिब म्हणत असतात. वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या ग्रंथांना कधीही गुरु असं म्हटलेलं नाही.
त्यामुळे व्यावहारिक जगतामध्ये असो किंवा पारमार्थिक जगतामध्ये असो, मार्गदर्शक तत्व म्हणून आपल्याला संतांचे वाङ्मय हे मार्गदर्शक निश्चितच आहे. किंबहुना त्यांच्यावरच आपलं सगळं आयुष्य अवलंबून आहे, तत्त्वज्ञान अवलंबून आहे. परंतु गुरु जर करायचा असेल तर तो देहधारी करणं अपेक्षित आहे. किंवा आपलं जर सर्वांचं सद्भाग्य असेल तर ज्यांना आपण गुरुस्थानी मानतो ते हयात असो वा नसो, प्रगट होऊन आपल्याला ते उपदेश करतात. विठ्ठल हो, सद्गुरूंची भेट काय, संतांची भेट काय आपल्याला माहिती आहे. बहु अवघड आहे संत भेटी. संतांची भेट ही दुर्लभ आहे. नाथ महाराजांनी भागवतात खूप सुंदर वर्णन केलं आहे. ज्यासी भगवत भक्तीची अतिगोडी, त्यावरी भगवंताची आवडी, त्यांची भेट होय रोखडी, जे पुण्याच्या कोडी तिष्ठती. नाथ महाराजांनी सांगितलं, ज्याला भगवंताच्या भक्तीची आवड आहे, ज्यासी भगवत भक्तीची अतिगोडी, त्यावरी भगवंताची आवडी, त्यांची भेट होय रोकडी, जै पुण्याच्या कोडी तिष्ठती. आपल्या ठिकाणी पुण्य असेल तरच आपल्याला सद्गुरूंचं दर्शन घडत असतं. आणि म्हणून सद्गुरूंचं दर्शन हे आपल्याला सहसा घडत नाही. किंबहुना संत महात्मे एकतर भेटच देत नाहीत, भेटले तर वेळ देत नाहीत, वेळ दिला तर बोलत नाहीत, बोललं तर सूत्रवत बोलतात. आणि जे सूत्रवत बोललं ते आपल्याला कळण्याच्या पलीकडचं असतं. त्यामुळे संतांची भेट ही फार सहजा नाही आहे, भाग्य असावं लागतं. आणि तेव्हाच आपल्याला संतांची भेट होते. आपण नेहमी ऐकतो, आपण कीर्तन ऐकणारी मंडळी, संतांची भेट, सद्गुरूंची भेट ही तशी अवघड आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची आपण लक्षात घ्या, जीवनामध्ये माणसानं किती जरी परमार्थ केला आणि सद्गुरूंची शरणागती घेतली नाही तर त्याचा परमार्थ शून्य आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं आपल्याला सांगतोय त्याचा परमार्थ शून्य आहे. माणसानं कितीही भक्ती करू द्यात, पण सद्गुरूंची संगती, सद्गुरूंचा सहवास, त्यांचा अनुग्रह प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. काही माणसं अशी समाजामध्ये आपण पाहतो की अगदी काहीतरी पाठांतर केलेलं असतं, कुठल्याही पद्धतीची गुरुपरंपरा नाही, गुरुला मानायचं नाही, मला वाटेल ते मी करणार आणि मला सद्गुरू करण्याची गरज नाही कारण मी ज्ञानी आहे. अशा पद्धतीची अनेक माणसं आपल्याला समाजामध्ये फिरताना पाहतो आपण. परंतु याच माणसांचा परमार्थ कदापि सफल होऊ शकत नाही. अहो, ज्या संतांच्या एकेका अभंगावर, त्यांच्या ओव्यांवर आपण पोट भरतो, ती मंडळी सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जातात. तेथे माझा काय कोणतो विचार. आपण कोण? आपलं अस्तित्व म्हणजे दरीमध्ये पडलेल्या खसखशीच्या दाण्याप्रमाणे आहे. लक्षात घ्या, आपण आपलं अस्तित्व स्वतंत्रपणे मांडू शकत नाही. सद्गुरूंच्या शिवाय आपलं अस्तित्व असू शकत नाही. परमार्थामध्ये सद्गुरूंचं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे. काही माणसं स्वतःच्या मनाने परमार्थ करतात, परंतु स्वतःच्या मनानं परमार्थ जो करतो तो माणूस समुद्राचं पाणी पितो अशा पद्धतीचं आहे. समुद्राचं पाणी जर का आपण पिलं तर आपल्याला ते खारट लागणार आहे, परंतु तेच पाणी जेव्हा बाष्पीभवन होऊन मेघांच्या द्वारे आपल्यापर्यंत पोचणार आहे तेव्हा ते गोड होणार आहे. संतांचं वाङ्मय, कीर्तन, प्रवचन ऐकून आम्ही स्वतःला विद्वान समजू, आम्ही परमात्म्यापर्यंत जातोय असं आपल्याला वाटत असेल, परंतु तरी देखील आपण पाहिलं तर स्वतःच्या मनानं केलेला परमार्थ आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. संतांची, सद्गुरूंची शरणागती अपेक्षित आहे. सगळ्या संतांचा विचार करा, निळोबारायांचा विचार करा. तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या नंतर कित्येक वर्षानं तुकोबारायांचा अवतार आहे. जेव्हा निळोबारायांचा अवतार आहे, निळोबाराय जेव्हा प्रकट झाले, अवतीर्ण झाले, तेव्हा त्यांना सद्गुरूंची आस होती. तुकोबारायांचा धावा केला, तुकोबारायांचा धावा केला. 42 दिवसानंतर तुकोबाराय प्रकट झाले. एक गमक सांगतो, देवाची भेट सोपी आहे, संतांची भेट अवघड आहे. तुकोबारायांच्या वह्या जेव्हा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्यात आल्या त्यावेळी तुकोबारायांनी भगवंताचा धावा केला, उपोषण केलं. 13 दिवसानंतर परमात्मा प्रकट झाले. किती? 13 दिवसानंतर. आणि निळोबारायांनी जेव्हा तुकोबारायांचा धावा केला 42 दिवसानंतर. बरं सांगू का, निळोबारायांना तुकोबारायांच्या भेटीच्या आधी देव भेटायला आला. येथे तुझं लागी वाचारिले कोणी, प्रार्थिल्या वाचून आला सिका. तुला कोणी बोलवलंय म्हटले? तुकोबारायांचा धावा करतोय, तुला मी बोलवलेलं नाहीये. म्हणजे तुकोबाराय मला प्राप्त व्हावेत याच्यासाठी मी धावा करतोय. देवा, तू आला तर मला काही विशेष वाटत नाही. आधी कोण भेटलं? भगवंत भेटला. भगवंत भेटणं सोपं आहे, सद्गुरू भेटणं अवघड आहे.
निळोबारायना तुकोबारायनी अनुग्रहित केलं. मागे चला, तुकोबारायना आपण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतो. म्हणजे सगळं जग त्यांचं शिष्य असा त्याचा अर्थ होतो. जगद्गुरु ज्याला आपण पदवी लावतो त्याचा अर्थच असा असतो की सगळं जग म्हणजे त्यांचं शिष्य आहे. मग आता असं जर बघितलं तर तुकोबाराय एवढ्या अधिकार पदापर्यंत पोचल्यानंतर त्यांना सद्गुरूंच्या संगतीची गरज होती का? नाही. तरी देखील स्वप्नामध्ये तुकोबारायांना सद्गुरू भेटले. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला, रामकृष्ण हरी माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. पूर्ण अभंग बघा आपण. स्वप्नामध्ये तुकोबारायांना बाबाजी चैतन्य महाराजांनी अनुग्रहित केलं. तुकोबारायांना सद्गुरूंची गरज काय? तरी देखील अधिकार पदावरती ते पोचलेले आणि त्याच्यानंतर सद्गुरूंची शरणागती त्यांना प्राप्त झाली. सद्गुरू त्यांना प्राप्त झाले. अजून मागे चला, एकनाथ महाराजांचा विचार करा. एकनाथ महाराजांचं जीवन एका सद्गुरू भक्ताचं जीवन मी आपल्याला सांगितलं. सद्गुरू नाथ महाराजांनी सद्गुरू आणि शिष्य, गुरु आणि शिष्य याच्या नात्याचं अतिशय सुंदर विश्लेषण एकनाथी भागवतामध्ये केलेलं आहे. एकनाथी भागवत हा ग्रंथ म्हणजे मुक्तीवरील गुरुभक्ती असं अभ्यासकांचं मत आहे. मुक्तीच्या वर आपला धर्म काही मानत नाही. मुक्ती प्राप्त झाली बस. पण नाथ महाराजांनी मुक्तीवर गुरुभक्ती सांगितलेली आहे. एखाद्याला मुक्ती प्राप्त झाली, अहो हल्लीचे आपण जर का कीर्तनकार काही बघितले, आपल्या डोळ्यासमोर आपल्या मार्गदर्शनानं मोठे झालेले असतात, परंतु कीर्तनं मोठे त्यांना जास्त मिळू लागले तर ते आपल्या गुरुच्या बरोबरीचं स्वतःला समजतात. ही परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती आपल्याला सांगतोय. इथे मुक्ती प्राप्त झालेली आहे, फक्त कीर्तनकार नाही आहे, मुक्ती प्राप्त झाली आहे. जीवनाचं परिपूर्ण जे ध्येय आहे ते साध्य झालेलं आहे. त्या ध्येयाच्या साध्यानंतरही पुढे काय करायचं आहे तर गुरुभक्ती करायची आहे. इतका विचार मोठा नाथ महाराजांनी आपल्या भागवत ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे भागवतामध्ये नाथ महाराजांनी गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. त्यामुळे जिथे जिथे गुरु शिष्य परंपरा बळकट झालेली दिसते तिथे तिथे एकनाथी भागवताचा प्रभाव आहे हे आपल्याला लक्षात घेता येतं. मग आपण जर बघितलं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जिथे एखाद्या महान व्यक्तींना मोठ्या प्रमाणामध्ये शिष्य परिवार असेल तिथे तिथे एकनाथी भागवत हा ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतो. असा एवढा मोठा प्रभाव हा एकनाथी भागवताचा आहे. त्या एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी स्वतःचं जीवनही एक प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा मला महाराजांनी सांगितलं, आईवडिलांच्या महाराजांच्या समाधीच्या दर्शनाच्या वेळी महाराजांनी मला सांगितलं की बाबा वयाच्या 10व्या वर्षी उपासना करायला लागले, तपश्चर्या करायला लागले. एकनाथ महाराजांनी सुद्धा वयाच्या 10व्या-12व्या वर्षी सद्गुरूंच्या प्राप्तीचा ध्यास घेतला. कथा मोठी आहे, कथा सांगून वेळ घेणार नाही, आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं आहे. परंतु वयाच्या 10व्या-12व्या वर्षी एखाद्याला वाटावं की मला सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जावं. अहो आपलं जीवन संपत आलंय, माणसं मरायला टेकलीत, पण त्यांना असं वाटत नाही की सद्गुरूंची शरणागती आपण पत्करावी. परमार्थाला कुठलं वय नसतं, लक्षात घ्या. जेव्हा वाटेल तेव्हापासून परमार्थ सुरू झाला पाहिजे. नाथ महाराजांना वयाच्या 10व्या वर्षी वाटलं की मी सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जावं. गेले. दौलताबाद किल्ल्याचे अर्थात देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार जनार्दन स्वामी यांच्या भेटीसाठी नाथ महाराज नेमके पोचले शुक्रवारी. असा दंडक होता स्वामींचा की दर गुरुवारी फक्त दार उघडणार, महाद्वार फक्त दर गुरुवारी उघडणार आणि ज्यांना जे जे काही पाहिजे असेल ते त्यांनी मागायचं आणि घेऊन जायचं. रांग लागलेली असायची. नाथ महाराज पोचले नेमके शुक्रवारी. दरवाजा बंद. त्या लहानशा बालकानं तिथे सांगितलं, तिथल्या सैनिकांना सांगितलं की मला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. सैनिकांनी सांगितलं गुरुवारशिवाय दरवाजा उघडत नाही. नाथ महाराज बसून राहिले. 7 दिवस त्या ठिकाणी बसून राहिले. गुरुवार उजेडला, पुन्हा रांग. नाथ महाराज छोटेसे बालक असे सरकरे बाजूला सरकरे बाजूला म्हणून शेवटी नंबर सगळेजण एक जण. कोणी म्हणावं महाराज मुलीचं लग्न करायचं आहे, थोडे पैसे स्वामींनी सांगावं द्या. कोणीतरी सांगितलं हे अशा पद्धतीचा वाद आहे, स्वामींनी सांगावं हे तू घे. वाद मिटवून टाकवावे, ज्याला पाहिजे ते द्यावं. प्रत्येक जण स्वतःच्या व्यावहारिक जीवनामध्ये मागण्यासाठी त्या ठिकाणी येत होतं. नाथ महाराज शेवटी आले, सर्वात शेवटी आले. कुतूहल वाटलं जनार्दन स्वामींना. विचारलं
तुला काय पाहिजे रे बाळा? अहो 10-12 वर्षाचं आत्ताचं बालक जर का आपण बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये आम्ही लहान असताना चॉकलेट बिस्किट दिलं तर चालायचं. आता मोबाईलच मागतील लोक, मोबाईल द्या म्हणतील. नाथ महाराज विचारलं, बाळा तुला काय पाहिजे? नाथ महाराजांनी सांगितलं तुम्ही पाहिजेत. आश्चर्य वाटलं. सगळेजण माझं काहीतरी मागायला येत आहेत, पण यांनी तर मलाच मागितलं. आश्चर्य वाटलं. संवाद आहे, सुंदर संवाद आहे. आमच्या परंपरेमध्ये ब्रिदावळी नामक संवाद आहे. कोण तुझा ग्रामाला असे कोठून, कोण कोण तुझा परिवार, मुळीचा मी एका लागलीसे मुळी आहे वंशावळी, आजा आजी दोन्ही अतिवृद्धे आहेत पैठणी, मीही तेथोनी आलो असे. वयते लहान दिसशी सगुण, अनुतापे पूर्ण बिंबलासे, दिसतोसे तीक्ष्ण आला सिरुसून, करुणी अवगुण दोहीवरी. नाही मी गुणाचा नाही अवगुणाचा, समसाम्य जयाचा ठाव नाही. सांगतसे वृद्धे ऐकले निर्बल, कोण्या गुणे केले बीजतुवा, रडती मरती होतील चुकार, झालासे निष्ठुर केवितया. कोण तुझा हेत काय अपेक्षित, दिसशी विरक्त धडधडीत, नाही उपेक्षिली जनकजननी, भेटी नारायणे उपदेशिले. सहज प्रसंगी ऐकिले पुराणे, श्रीधरे व्याख्याने टीकाकार, तोची धरुनी हेतू आलो मी शरण. करावे उद्धरण जनार्दना, ऐकून या वचन कळवळला मनी. बाह्या पसरोनी अलिंगेला, मस्तकावरुनी उतरविला हात, झाला कृपावंत जनार्दन. सुंदर वर्णन आहे, अजून खूप आपल्याला सांगता येईल, परंतु मला जास्त त्यात जायचं नाही. जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना स्वतःकडे ठेवून घेतलं. भगवान दत्तात्रयांचं दर्शन देत असताना मोठा विचित्र प्रसंग घडला आणि त्या विचित्र प्रसंगामध्ये ताटात हात धुतलेलं पाणी नाथ महाराजांच्या पिण्यात आलं. मलंगाच्या वेशामध्ये भगवान दत्तात्रय आले. दत्तात्रय म्हणजे जनार्दन स्वामींचे गुरु. काखेला झोळी, मळकट कळकट कपडे, दाढी वाढलेली, अशा अवस्थेमध्ये एका कुत्रीला बरोबर घेऊन आले. स्वामींनी नमस्कार केला. 10-12 वर्षाच्या एकनाथ महाराजांना कळेना की हे काय चालू आहे. आपले सद्गुरू ब्राह्मण आहेत आणि अशा सामान्यपणे गलिच्छ दिसणाऱ्या माणसाच्या पाया पडतायत. आश्चर्य वाटलं, परंतु आपले गुरु पडतायत पाया म्हणल्यानंतर आपणही पडलं पाहिजे. त्या फकीरानं आपल्या झोळीतून एक सोळ्याची ताटली काढली आणि नाथ महाराजांना सांगितलं त्या कुत्रीचं दूध काढून आण. केळसवाणा प्रकार आहे, लक्षात घ्या. नाथ महाराजांना वाटलं कुत्रीचं दूध आणि सोन्याची थाळी, या भिक्षुकाकडे अशा पद्धतीची सोन्याची थाळी आलीच कशी? बरं ठीक आहे, आली आणि कुत्रीचं दूध काढायचं. ठीक आहे, सद्गुरूंची आज्ञा. कुत्रीचं दूध काढून आणलं आणि त्या फकीरानं स्वतःच्या झोळीतल्या शिळ्या भाकरी त्याच्यामध्ये टाकल्या आणि कुस्करल्या. नाथ महाराज बघत राहू लागले आणि जनार्दन स्वामीने मात्र दोघांनी मिळून एका ताटात जेवण केलं. असं वाटलं आपले सद्गुरू काय करतायत, हे काय चालू आहे. परंतु एकच विश्वास मनामध्ये, आपले सद्गुरू जे करतायत ते बरोबर आहे. मी कशामुळे बोलतोय लक्षात घ्या. आपले जे सद्गुरू आहेत ते जे करत असतात ते बरोबर समजायचं असतं. ते असो नाही तर नसो. व्यावहारिक दृष्ट्या जरी आपल्याला ते चूक वाटत असलं तरी असो नाही तर नसो, सद्गुरूंनी सांगितलंय, सद्गुरूंची आज्ञा आहे, ती शिरसावंद्य मानली पाहिजे शिष्याने. नाथ महाराजांनी यांनी हात वगैरे धुतल्यानंतर गुळण्या केलेलं पाणी सांगितलंय, धुवून आण त्या चंद्रकुंडातून. नाथ महाराज गेले आणि विचार करू लागले, ज्या अर्थी माझे सद्गुरू अशा पद्धतीनं त्या प्रसादाचं सेवन करतात, तर हात धुतलेलं, तोंडातून पडलेलं तो प्रसाद आपण स्वीकारला पाहिजे. आणि ते पाणी पिऊन टाकलं नाथ महाराजांनी. व्यवहारामध्ये हा केळसवाणा प्रकार वाटू शकतो कोणाला तरी. ते पाणी पिल्यानंतर अवस्था अशी झाली की नाथ महाराजांना समाधी लागली. तटस्थ उभे राहिले. तेव्हा तो मलंग फकीर म्हणजे अर्थात भगवान दत्तात्रय मूळ रूपात प्रगट झाले आणि नाथ महाराजांच्या डोक्यावरून हात फिरवला. जनार्दन स्वामींना सांगितलं, याची समाधी उघडण्याच्यासाठी तू सुद्धा डोक्यावर हात ठेव. डोक्यावर हात ठेवला. स्वामी म्हणू लागले, महाराज अहो समाधीचं सुख तर सामान्यपणे लोकांना मिळत नाही. याला प्रसाद घेतल्या घेतल्या समाधीचं सुख प्राप्त झालं, कशाला समाधी भंग करायची. पुन्हा तोच विचार भगवान दत्तात्रयांनी आपल्या शिष्याला म्हणजे जनार्दन स्वामींना सांगितलं. म्हणजे शिष्यानं गुरुची आज्ञा ऐकावी. हात ठेवला. पण जनार्दन स्वामींनी विचारलं, कशासाठी? समाधीचं सुख एवढं
मिळणं अवघड आहे, याला मिळालंय. भगवान दत्तात्रयाने सांगितलं, याला जर समाधीचं सुख आवडायला लागलं तर समाजावरती उपकार करण्याच्यासाठी याचं फिरणं होणार नाही. याला जर समाधीचं सुख प्रिय वाटायला लागलं तर याच्या हातून अनेक मोठी मोठी कार्य, जसं ज्ञानोबारायांच्या समाधीचा शोध, जीर्णोद्धार, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण, एकनाथी भागवतासारखे अनेक ग्रंथ याच्याकडून लिहिल्या जाणं अपेक्षित आहे. म्हणून समाधीचं सुख याला आता मिळू देऊ नकोस. म्हणजे नाथ महाराजांना हा सद्गुरूंचा प्रसाद लाभला आणि तेव्हा नाथ महाराजांना सद्गुरू जनार्दन स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाला. 12 वर्ष नाथ महाराज जनार्दन स्वामींच्याकडे होते, सगळ्या प्रकारची सेवा करायचे. परंतु संतांमध्ये 2 प्रकार पडतात. साधारणतः एक अजानसिद्ध आणि दुसरे साधनसिद्ध असे संत असतात. साधनसिद्ध म्हणजे साधना करून सिद्धी प्राप्त केलेले, आणि अजानसिद्ध म्हणजे ज्ञानोबारायांच्यासारखे उपजताची ज्ञानी, हे वर्म जाणून, अशा पद्धतीने अजानसिद्ध ज्ञानोबाराय आणि साधनसिद्ध एकनाथ महाराजांनी साधना केलेली आहे, सद्गुरूंची सेवा केलेली आहे. तुकोबारायांना सद्गुरूंची सेवा घडली नाही, त्यांनी स्पष्ट सांगितलंय, परी नाही घडली सेवा काही, माझ्याकडून सद्गुरूंची सेवा घडलेली नाही आहे. पण नाथ महाराजांच्याकडनं सद्गुरूंची सेवा घडली. पुढे एकनाथ महाराजांचं जे भव्य दिव्य काम आहे, वारकरी संप्रदायाला आधार देणारं काम आहे, हा मंडप कशावर उभा आहे? खांबावर उभा आहे. या मंडपाच्यासाठी खांबाचं जेवढं महत्त्व तेवढंच एकनाथ महाराजांचं वारकरी संप्रदायासाठी महत्त्व आहे. विठ्ठल नाथ महाराजांनी त्या ठिकाणी एवढं मोठं कार्य केलं. सद्गुरूंच्या सेवेशिवाय नाही, कृपेशिवाय नाही. नाथ महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे, कधी आपण ऐकलं नसेल, एकनाथ म्हणे एका जनार्दनी. सद्गुरू भक्तीची परिसीमा नाथ महाराजांनी गाठली आहे. स्वतःचं नाव अर्ध केलं पण सद्गुरूंचं नाव पूर्ण लिहिलं. एका जनार्दनी, जनार्दनाचा एका, अशा पद्धतीची सद्गुरू भक्ती अपेक्षित आहे. अजून मागे चला, ज्ञानोबारायांचं चिंतन करा. मी आपल्याला सांगितलं, ज्ञानोबारा हे अजानसिद्ध आहेत, ज्ञानाची गरज नाही. परंतु तरी देखील लोकापवादाचं भय म्हणा किंवा परंपरेमध्ये सद्गुरू आणि शिष्य ही परंपरा समजा, याच्यामधून आपण बाजूला सरकायला नको. म्हणून ज्ञानोबारायांनी सुद्धा सद्गुरूंची शरणागती केली. श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांच्या शरणागतीमध्ये ते गेले. गरज नाही आहे ज्ञानोबारायांना, उपजताच ज्ञानी आहेत. सद्गुरूंची गरज कशासाठी आहे? ज्ञानप्राप्तीसाठी. ज्ञानप्राप्ती म्हणजे तरी सुद्धा का गेले? गरज होती का? गरज वास्तविक पाहता वाटायला नको होती, परंतु तरी सुद्धा ज्ञानोबाराय सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेले. बरं, भाषा काय? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उद्धरलो गुरुकृपे, आता उद्धरलो गुरुकृपे, श्री गुरु सारिकासता पाठीराखा, श्री गुरु सारिकासता पाठीराखा. उद्धरिलो गुरुकृपे, आता उद्धरिलो गुरुकृपे, श्री गुरु सारिकासता पाठीराखा, श्री गुरु सारिकासता पाठीराखा. ज्ञानोबाराय सांगतायत, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. सद्गुरूंची कृपा माझ्यावरती झाली आणि म्हणून मी तरलो. म्हणजे वारकरी संप्रदायातले बरं, नामदेवरायांचा विचार करा. गोरोबा काकांनी कच्चं मडकं ठरवलं. नामदेवरायांचं तर रोज देव भेटीला येतो. नामदेवराय देवाच्या भेटीला जातात. नामदेवराय कधी आले नाही तर देव रावळामधून बाहेर येतो आणि दामाशेट्टींना विचारतो, नाथ महाराजांनी स्वतः लिहिलं आहे का हो? माझा नामाज नाही आला. भगवान स्वतः नामदेवरायांच्या घरी जाऊन आज नामदेवराय का नाही आलेत म्हणून विचारपूस करतायत. हा अधिकार आहे नामदेवरायांचा.
नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, हा अधिकार आहे. प्रत्यक्ष परमात्मा नामदेवरायांच्या हातानं जेवण करत होता, नैवेद्य प्राशन करत होता. परंतु त्याही नामदेवरायांना कच्चं मडकं का ठरवलं? नामदेवरायांना वाईट वाटलं. सगळ्या संतांमध्ये आपल्या एकट्याला कच्चं मडकं ठरवलं. बरं, माझा अधिकार काय कमी आहे का? ज्ञानोबारायांना विचारलं, देव माझ्याबरोबर जेवतो, देव जेवी सवे ऐसी दे ज्याची देवा सवे, आणि तरीसुद्धा माझा अधिकार कमी, मला कच्चं मडकं का ठरवलं? ज्ञानोबारायांनी सांगितलं, सद्गुरूंची शरणागती नाही म्हणून. नामदेवरायांनी विचारलं, सद्गुरूंची शरणागती कशासाठी? भगवत प्राप्तीसाठी. मला तर भगवत प्राप्ती झालेली आहे. मला रोज पांडुरंग परमात्मा भेटतो, मी त्याला भेटतो, तो मला भेटतो. मग काय गरज आहे सद्गुरूंची? ज्ञानोबारायांनी विचारलं, कुठे भेटतो? मी रोज रावळात जातो, रोज मला तो भेटतो. ज्ञानोबारायांनी सांगितलं, इथे चूक आहे. देव फक्त रावळापुरता मर्यादित नाही आहे, देवळापुरता मर्यादित नाही आहे. सर्वत्र समब्रह्म बघणं हे जमलं पाहिजे. कसं जमणार? सद्गुरूंची शरणागती कर. औंढा नागनाथला गेले, विसोबा खेचर पिंडीवरती पाय टाकून झोपलेले. ज्यांचा अनुग्रह घेण्याच्यासाठी ज्ञानोबारायांनी नामदेवरायांना पाठवलं. नामदेवराय विचार करू लागले, अरे ज्याचा अनुग्रह प्राप्त करून घेण्याचा आपण विचार करून इथं आलोय, ती व्यक्ती, तो गृहस्थ तर पिंडीवरती पाय टाकून बसलाय. नामदेवरायांनी सांगितलं, ओ बाबा, पाय उचला, बाजूला ठेवा, देवावर पाय ठेवतात का? विसोबा खेचरांनी सांगितलं, जिथे देव नाही तिथे पाय ठेव. नामदेवरायांनी उचलला, दुसरीकडे ठेवला, तिथे पिंड. अजून दुसरीकडे ठेवला, तिथे पिंड. तिसरीकडे ठेवला, तिथे पिंड. जिथे जिथे पाय ठेवू लागले, तिथे तिथे ती पिंड येऊ लागली. तात्पर्य काय आहे? परमात्मा चराचरामध्ये व्यापक आहे. हा सद्गुरूंचा अनुग्रह आहे. तो एकदेशी नाही आहे, तो हरी व्यापक सर्वत्र समाना. परमात्मा चराचरामध्ये व्यापले. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. किंवा येथुनी पाहे तेथवरी तव तव अवघा दिसे हरी, आता जाऊनी कोठे राहू, जिकडे पाहे तिकडे देव, गिरी कपाटी कंदरी, जिकडे पाहे तिकडे हरी, एका बैसला निरंजनी जनार्दन जनीवनी. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, जे जे काही दृष्टीनं दिसतंय ते सगळं ब्रह्मरूप आहे. या भावने प्रत आपल्याला संत महात्मे सोडून आत्मा सद्गुरू सोडत असतात. त्यामुळे संतांपेक्षा काकणभर जास्तच सद्गुरू आहे. ज्ञानोबारायांच्या भाषेमध्ये बोलायचं तर, गुरु हा संत कुळीचा राजा, 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 गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विण देव तुझा, गुरु विण देव तुझा, गुरु विण देव तुझा, गुरु विण देव तुझा. पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा प्रेमाचा सागर, 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 गुरु हा प्रेमाचा सागर. ज्ञानोबारायांनी सांगितलंय, गुरु हा संत कुळीचा राजा. बस, जास्त मला पुढचं आत्ता बोलायचं काही कारण नाही. गुरु हा संत कुळीचा राजा. संतांमध्ये सुद्धा सद्गुरू श्रेष्ठ आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे सद्गुरूंची महती आपल्या वारकरी सांप्रदायिक संतांनी दाखवून दिलेली आहे की सद्गुरू आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचे आहेत. जाऊ द्या, अहो आपल्या वारकरी संप्रदायाचा जो महामंत्र आहे रामकृष्ण हरी, त्याच्यातल्या भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करा, चरित्र बघा. भगवान श्रीकृष्ण आहेत, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधारी आहेत. त्याचं चिंतन केल्यानंतर काय होणार नाही? काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. तो भगवान श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या शरणागतीमध्ये गेलाच ना. परब्रह्म राम
वशिष्ठा शरण वशिष्ठा शरण परब्रह्म राम 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 वशिष्ठा शरण कृष्ण संदीपान गुरु केला कृष्ण संदीपान गुरु केला परब्रह्म राम वशिष्ठा शरण परब्रह्म राम वशिष्ठा शरण गुरु संदीपान गुरु केला कृष्ण संदीपान गुरु केला परब्रह्म राम वशिष्ठा शरण परब्रह्म राम वशिष्ठा शरण अतिशय प्रसिद्ध आहे. परब्रह्मराम वसिष्ठा शरण कृष्णे सांदीपन गुरु केला. भगवान श्रीकृष्णाने सांदीपनी ऋषींची शरणागती पत्करली आणि परमात्मा रामचंद्र प्रभू हा तर परब्रह्म आहे. परब्रह्म राम वसिष्ठा शरण. काय गरज आहे त्यांना कोणाच्या शरणागतीमध्ये जाण्याची, परंतु आपल्या सनातन वैदिक हिंदू संस्कृतीमध्ये गुरुशिष्य परंपरा चालत आलेली आहे. त्याचं निर्वहन एक प्रकारे त्यांनी केलेलं आहे. अपवाद ठरलेले नाहीत, लक्षात ठेवा. जी काही परंपरा अव्याहतपणे चालत आलेली आहे त्याचे आपणही पाईक आहोत. इंग्रजीमध्ये बोलायचं झालं तर मी मोठा आहे म्हणजे मी कुठेही इन्फ्लुएन्स करू शकतो, गैरसमजामध्ये राहण्याचं काही कारण नाही. जी परंपरा चालत आली आहे, जी सत्यकालामध्ये लोकांना त्रासदायक ठरत नसेल, ती परंपरा शुद्ध पद्धतीनं चालत आलेली असेल तर ती चालवली पाहिजे. कारण परंपरेमध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या गोष्टी घुसलेल्या आहेत. परंपरा म्हणजे काय? सातत्यानं एखादी गोष्ट परंपरेनं पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष चालत आली म्हणजे त्याला परंपरा म्हणायचं. हल्ली लोक कशालाही परंपरा म्हणू लागलेत. कशालाही. एक ॲडव्हर्टाईज ऐकली आणि त्यांनी सांगितलं आमची 8 वर्षाची परंपरा म्हणे आमच्या हॉस्पिटलची. आता 8 वर्षाला जर का परंपरा म्हणायचं असेल तर पिढ्यानपिढ्याला वर्षानुवर्षाला शेकडो वर्षाच्याला काय म्हणायचं? परंपरा अशी काही 7 आणि 8 आणि 60 आणि 70 अशी नसते. अव्याहत चालत आलेली असावी. तिच्यामध्ये कधी छेद झालेला नसावा. प्राणपणानं ती जपलेली असावी आणि निर्दुष्ट पद्धतीनं तिचं निर्वहन व्हावं, याला परंपरा म्हणायचं. परंतु परंपरेच्या नावानं कालमान परिस्थितीचा विचार न करता एखादी गोष्ट रेटून न्यायची चुकीची आहे. परंपरा काय हो? अनेक परंपरा अशा आहेत की ज्या अंध आहेत, त्या पाळण्याची गरज नाही. समाजाला त्याचा त्रास होत असेल तर काही कारण नाही आणि समाजाला काही विघातक नसतील तर चालू ठेवायला पण हरकत नाही. एक गुरुजी होते, वेदांताचा पाठ घ्यायचे. सगळे अशी रांगेत मुलं बसलेली असायची, अगदी तत्वचिंतन करणारी ती सगळी मुलं. गुरुजींनी पाठ सुरू केला. एक मांजर व्याली होती, तिचं पिल्लू थोडं मोठं झालेलं, ते इकडून तिकडं फिरू लागलं. आता मांजरीचं पिल्लू कधी त्याला कुठं उडी मारायची माहीत नाही, ते मुलांच्या मधून जायचं, कधीतरी कोणाच्या पायावर उडी मारायचं, बोचकरे घ्यायचं, ते दचकून जायचे. बाकीची आजूबाजूची मुलं आहेत त्यांचं दुर्लक्ष होऊ लागलं. काय करावं? गुरुजींनी बघितलं विद्यार्थ्यांचं काही पाठात लक्ष नाही. बरं, वेदांताचा पाठ म्हणल्यानंतर एक शब्द जरी चुकला तरी पुढचं सगळं हुकलं. मग काय, गुरुजींनी एका विद्यार्थ्याला उठवलं, एक उठ, त्या मांजराला तिथं बांध, खांबाला बांध. विद्यार्थी उठला, खांबाला बांधलं, पाठ सुरू. दुसऱ्या दिवशीसुद्धा तीच परिस्थिती. गुरुजींनी सांगितलं, उठ, मांजर उचल, खांबाला बांध. झालं, खांबाला बांधली. विद्यार्थी चांगले होते, त्यांनी विचार केला गुरुजी रोज येतात, बरं ही मांजरही रोजच येते, आपल्याच आश्रमातली रोजचीच मांजर आहे, ती येणारच. मग गुरुजी येण्याच्या आत आपण तिला काय करायचं? खांबाला बांधायचं. बरं, काही चूक नाही याच्यात. गुरुजी आले, त्यांनी पहिले बघितलं मांजर कुठं आहे, खांबाला बांधलेली दिसली. हां, मांजर खांबाला बांधली आहे, चला पाठ सुरू करा. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच, मांजर खांबाला बांधली आहे, चला पाठ सुरू करा. रोजची प्रथा आता सुरू झाली. काय? मांजर खांबाला बांधली की नाही हे बघायचं आणि मग काय करायचं? पाठ सुरू करायचं. बरं, मांजर खांबाला का बांधली?
मध्ये मध्ये करते म्हणून, बरोबर. आता काय झालं, दररोजचाच हा विषय सुरू झाला. गुरुजींनी यावं बघायचं, हां मांजर बांधले खांबाला, चला पाठ सुरू करू. गुरुजी वारले. गुरुजी वारले. आता नवीन गुरुजी आले. त्या गुरुजींनी सुद्धा आपल्या आधीचे गुरुजी बोलायचे, मांजर खांबाला बांधले की नाही बघायचं, खांबाला बघायचं, हां मांजर खांबाला बांधले पाठ सुरू करा, मांजर खांबाला बांधले पाठ सुरू करा, बरोबर. इथपर्यंत पण काही चूक नाही, ठीक आहे, काही हरकत नाही. आता काय झालं, आता मांजर मेली. आता काय झालं, आता मांजर मेली. गुरुजी आले, खांबाकडे बघितलं, विद्यार्थ्यांना विचारलं मांजर का खांबाला बांधलेली नाही आहे. विद्यार्थ्यांनी सांगितलं गुरुजी मांजर तर मेली. मांजर मेली, पहिले नवीन मांजर आणा, खांबाला बांधा, कारण खांबाला मांजर बांधल्याशिवाय पाठ सुरू होत नसतो. लक्षात आलं का मला काय म्हणायचं. परंपरा ही डोळस पाहिजे. ही परंपरा किंवा ही पद्धती का चालत आली आहे याचं सारासार विचार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तिला परंपरा म्हणायचं की नाही हा प्रश्न आहे. बरं, चांगली असेल डोळे झाकून मान्य करा, वाईट असेल परंतु परंपरा आहे म्हणून चालता कामा नाही. मला सांगायचं काय, संत महात्मे ही गुरुशिष्य ही परंपरा आहे आपल्याकडे. एका गुरुनं दुसऱ्या शिष्याला ज्ञान द्यायचं. ज्ञानोबारायांनीच ज्ञानदेवे बोध जगासी पै केला, नाथ महाराज सांगतात. ज्ञानोबारायांनी अवघ्या जगाला बोधित केलेला आहे. लक्षात घ्या, निवृत्तीनाथ महाराजांच्याकडून जे ज्ञान प्राप्त झालं, ज्ञानोबारायांनी फक्त ठरवलं असतं तर सोपानदेवांना ते ज्ञान देऊ केलं असतं किंवा एखाद्या अन्य शिष्याला दिलं असतं, परंतु ज्ञानदेवे बोध जगासी पै केला म्हणजे जग हे त्यांच्या दृष्टीनं शिष्य झालं. अर्थात लोकांच्या दृष्टीनं मात्र ज्ञानोबाराय सगळ्यांच्या दृष्टीनं गुरु आहेत का, नाही. ज्ञानोबारायांना ओळखीचे नसणारे सुद्धा काही मंडळी असतील. म्हणजे काय, परंपरा जी आहे ही गुरुशिष्य परंपरा आहे. ही भगवान प्रभू रामचंद्रापासून चालत आलेली आहे. अगदी आपल्या संत परंपरेत बघितलं तर निळोबारायांच्यापर्यंत चालत आली आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचं महत्त्व एवढं मोठ्या प्रमाणात. आपल्याला खूप ज्ञान असेल, आपण खूप वेगवेगळ्या दृष्टीनं मोठे असू, परंतु जोपर्यंत आपण सद्गुरूंची शरणागती करत नाहीत तोपर्यंत आपल्याला स्थूल दृष्टीनं काय किंवा सूक्ष्म दृष्टीनं ही परमात्म्याची प्राप्ती झाली नाही असंच म्हणावं लागेल. हीच गोष्ट नाथ महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. सद्गुरु श्री शरण जाया सद्गुरु श्री शरण, सद्गुरु श्री शरण जाया, 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 सद्गुरु श्री शरण जा, सद्गुरु श्री शरण जा, सद्गुरु श्री शरण जा, सद्गुरु श्री शरण जाया, 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 कैसे ब्रह्मा प्राप्ति होया, कैसे ब्रह्म दासी दासी ब्रह्म प्राप्ति होया, न लगे आनी उपाय, उपाय न लगे आनी उपाय, न लगे आनी उपाय, न लगे आनी उपाय, कैसे ब्रह्म प्राप्ति हो, कैसे ब्रह्म प्राप्ति हो, न लगे आने का उपाय, न लगे आने का उपाय, आने का माया, न लगे आने का उपाय, सद्गुरुसी शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेल्यानंतर प्राप्ती काय होणार आहे तर ब्रह्माची प्राप्ती होणार आहे.
उपजलेल्या प्रत्येक मनुष्य मात्राचं अंतिम प्राप्तव्य हे भगवंताची प्राप्ती आहे. जो एखादा स्वतःला भक्त म्हणून घेत असेल त्याचंही अंतिम प्राप्तव्य भगवंताची प्राप्ती आहे. हीच नाथ महाराजांनी सांगितलं आहे की प्रत्येकानं काय करायचं, भगवंताचंच सेवन करायचं. इति कर्तव्यता हीच दासा लागी, सेवावाह जगी पांडुरंग. पांडुरंगाची उपासना करायची प्रत्येक दासाचं हेच कर्तव्य आहे, म्हणजे भगवंताची प्राप्ती. भगवंतानं आपली निर्मितीच भगवंताच्या प्राप्तीसाठी केलेली आहे. मला येऊन सर्वांनी मिळावं याच्यासाठीच भगवंतानं मनुष्य मात्राची निर्मिती केलेली आहे. परंतु असं होताना आपल्याला दिसत नाही. प्रत्येकजण स्वैराचार करतोय. चारवाक विचाराची माणसं जगामध्ये 95% माणसं आहेत महाराज. चारवाक विचाराची. चक्षुर्वै सत्यम, जे डोळ्यांना दिसतंय ते खरं आहे, जे दिसत नाही ते खोटं आहे. यावज्जीवम सुखम जीवेत ऋणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. हे त्याचं तत्त्वज्ञान, हे तत्त्वज्ञानाचं सार आहे. त्याच्या जोपर्यंत माणसानं जगायचं आहे ऐशारामामध्ये जगायचं. कर्ज काढायचं पण तूप रोटी खायची. बरं, कर्ज फेडण्यासाठी काहीतरी आम्हाला काही गरज नाही म्हणतो. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. एकदा देहाचं भस्म झालं की त्याच्याबरोबर कर्जाचंही भस्म होतं असं तो म्हणतो. व्यवहारामध्ये हे गणित पक्क ठरत नाही. मला जे दिसतंय ते आहे आणि जे दिसत नाही ते नाही, हा चारवाकाचा विचार आहे. देहाभोवती फिरणारं तत्वज्ञान आहे. देह खंडानामात्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या परवती प्रमा ढळून येणे, किंवा देहतोची देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्याची. अशा पद्धतीनं देह म्हणजेच त्याचा देव आहे, भोजन हेच त्याचं भजन आहे. अशा या व्यक्तीचं जे तत्वज्ञान आहे हे मनुष्य मात्राच्या देहाभोवती फिरणार आहे. परंतु या देहाला मृगजळ समान समजण्यात आलेला आहे. मृगजळ म्हणजे काय? दुपारी कुठेतरी आपण सपाट अंतरावरती रस्त्यानं चालत असताना काही अंतरावरती आपल्याला पाण्याचा आभास होतो, त्याला मृगजळ म्हणतात. वास्तविक ते मृगजळ ना सकाळी दिसतं ना संध्याकाळी दिसतं, दुपारी कुठेतरी दिसतं, परंतु त्याचं अस्तित्व आपल्याला सिद्ध करता येत नाही. त्याला जसं आपण खरं मानत नाही तसं हा देह उत्पत्तीच्या आधी पण नाही आणि विनाशाच्या नंतर पण नाही. मग मध्ये कुठेतरी दिसतोय, त्याला खरं मानायचं का? त्याला खरं मानता येणार नाही. मग अशा पद्धतीने या देहाचा विचार करणारा हा चारवाक या विचाराची माणसं असल्यामुळे समाजाची दुर्गती होताना आपण पाहतोय. परंतु समाजाला जर का समाजाचं उत्थान करायचं असेल, मानसिक उत्थान करायचं असेल, तर सद्गुरूंच्या शरणागतीशिवाय पर्याय नाही. सद्गुरू काय करतात तर आपल्या भक्तांना, आपल्या शिष्यांना परमात्म्यापर्यंत नेऊन पोचवतात. सद्गुरू संत काय इतर साधनेपेक्षा श्रेष्ठ आहेत. नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितलंय, इतर साधनं करायची, मग सद्गुरूं संतांना शरण जायचं आणि मग ते आपल्याला परमात्म्यापर्यंत पोचवतील, हे सोपं का इतर कोणतंही साधन न करता सद्गुरूंच्या संतांच्या शरणागतीमध्ये जायचं आणि परमात्म्याची प्राप्ती करायची हे सोपं? तर साधन न करता सद्गुरू संतांची शरणागती. ते गेली संतांची या घरा धरुणी साधूची या आधारा, अवघी आली माझी या घरा एवं परंपरा मतप्राप्ती. परंपरेला आहे म्हणजे आधी त्या साधकानं साधन करायचं, ते साधन संतांना सद्गुरूंना शरण जाणार आणि मग ते परमात्म्यापर्यंत पोचवणार. यापेक्षा नाथ महाराज सांगतात, तैसी नव्हे सत्संगती संगे सकळ संगा ते छेदिती ठाक ठोक माझी प्राप्ती पंगिस्त नव्हती अनेकांची. कुठल्याही पद्धतीच्या कुबड्या वापरायची गरज त्याच्यामध्ये नाही आहे. साधकाला कोणतंही साधन न करता जर का परमात्म्यापर्यंत पोचायचं असेल तर घालोनिया भार राहिलो निश्चिंती या न्यायाप्रमाणे, या प्रमाणाप्रमाणे आपला सगळा भार सद्गुरूंवरती अर्पण करायचा आणि मग काय करायचं काय नाही हा त्यांचा विषय आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आणि म्हणून नाथ महाराजांनी आपल्याला या अभंगामध्ये सांगितले, सद्गुरूसी शरण जाय त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. आता सद्गुरूसी शरण जाय, मग सद्गुरू कोण आहेत याचं चिंतन होणं गरजेचं आहे. शास्त्रामध्ये सद्गुरूंची काही लक्षणं सांगितली, त्यातली महत्त्वाची 3 लक्षणं जर आपण बघितली, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू, ही 3 लक्षणं ज्याच्याकडे आहेत तो सद्गुरू होण्याच्या पात्रतेचा आहे असं आपल्याला शास्त्र सांगतं. काय आहे सद्गुरूचं लक्षण? शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलंय, तो श्रोत्रिय असावा, म्हणजे शास्त्राचं ज्ञान त्याला असावं. शास्त्रानं काय सांगितलंय काय सांगितलेलं नाही विधिनिषेधाचं ज्ञान त्याला असावं. कदाचित संस्कृतामधलं ज्ञान त्याला नसेल, पण प्राकृतातलं का असं नाही त्याला शास्त्राचं ज्ञान असावं. दुसरी गोष्ट, फक्त ज्ञान प्राप्त होऊन मी ज्ञानी आहे असा अहंकार धारण न करता त्यांनी त्या अवस्थेप्रत पोचावं. ब्रह्मनिष्ठता त्याच्या ठिकाणी असावी. ब्रह्मनिष्ठता म्हणजे काय? सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, ही ब्रह्मनिष्ठता समजा. सुखदुःख समान
सकळ जीवांचा कृपाळ अशा पद्धतीनं सर्व जग ज्यांना सम दिसतं, सुख असो किंवा दुःख असो, सुख आल्यानंतर हर्ष निर्भर होत नाही आणि दुःख आल्यानंतर दुःखित होत नाही, अशी जी अवस्था आहे ती ज्याच्याकडे आहे आणि देहीचं विदेही भोगोदशा ही अवस्था ज्याच्याकडे आहे तो ब्रह्मनिष्ठ आहे, स्वतः ब्रह्म आहे आणि जगतालाही जो ब्रह्म समजतो तो ब्रह्मारूढ झालेला आहे. म्हणजे ब्रह्मतत्व त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये उतरवलेलं आहे. शास्त्राचं ज्ञान आहे म्हणजे कोणी सद्गुरू होऊ शकत नाही, कारण शास्त्राचं ज्ञान तर शास्त्री पंडितांना पण आहे, परंतु फक्त हे शाब्दिक ज्ञान आहे. त्या शाब्दिक ज्ञानानं ते परमात्म्यापर्यंत पोचू शकत नाहीत. अहो शाब्दिक ज्ञान ज्याच्याकडे तो व्यवहारातच चालत नाही तर परमार्थाचा काय विषय. अनेक पदव्या घेतल्या म्हणजे कोणी फार हुशार झाला, विद्वान झाला का नाही. सामान्य माणूस सुद्धा जेवढं व्यावहारिक ज्ञान बाळगून असतो तेवढं हे उच्च शिक्षित अतिशिक्षित या लोकांना नाही आपल्याला पाहायला मिळेल. एकाकडे भरपूर पदव्या अगदी आपल्या हल्लीचे महाराज लोक जेवढ्या पदव्या लावतात त्याच्यापेक्षा त्यांनी खऱ्या घेतलेल्या. रेल्वेतनं निघाला जुना काळ, एका स्टेशनहून दुसऱ्या स्टेशनवरती जायचं, अंतर मोठं होतं. एका स्टेशनवरती एक आपला वारकरी बसला गाडीमध्ये, डब्यात बसला, बोगीत बसला, तो वारकरी आणि दोघंच. आता याचं ज्ञान वळवळ करू लागलं, मी किती ज्ञानी आहे. ज्याच्याकडे शब्द ज्ञान असतं त्याला असं दाखवायचं असतं की मी किती ज्ञानी आहे, मला किती कळतं. त्या शेतकऱ्याला आपला वारकरी होता, तो म्हणला, ओ वारकरी दादा या बसा. मला बोला. म्हटलं दूरचा प्रवास आहे, अजून 5-6 तास काय, पुढचं स्टेशन येत नाही, या जरा गप्पा मारू, कुठले आहेत काय नाही. तो आपला पक्का वारकरी होता. त्यांनी सांगितलं, बघा आम्हाला नाथ महाराजांनी सांगितलं, हरी बोला नाही तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. एक तर देवाचं नाव घ्यायचं, नाहीतर काही फालतू बडबड करायची नाही, नाथ महाराजांनी सांगितलंय, मला काही गप्पामध्ये रस नाही. आता जुना काळ होता, ते कानात घालायचं मशीनही नव्हतं, नाही तर माणसं आता कोणाची गरजच नाही. एकदा ते कानात घातलं की बस जगापासून अलिप्त विदेही होऊन जातो तो. ते नव्हतं, मग काय गप्पा मारण्याशिवाय पर्याय नाही. बरं शेतकरी काय ऐकायला तयार नाही. तो म्हणला त्याला काहीतरी आमिष दाखवावं म्हणजे तो आपल्याशी गप्पा मारेल. म्हटला एक काम करू म्हणले, लांबचा प्रवास आहे, आपण एकमेकांना कोडं घालूयात म्हणले. म्हणजे तुम्ही विचार करणार, मी विचार करणार, त्याच्यात वेळ निघून जाईल, कळणार नाही. शेतकरी विचार करू लागला, बरं याच्यात माझा काय फायदा म्हणले. त्यांनी सांगितलं एक काम करू म्हणले, तुम्ही मला कोडं घालायचं, मला उत्तर नाही आलं, मी 100 रुपये देणार. मी तुम्हाला कोडं घालणार, तुम्हाला उत्तर देता नाही आलं, तुम्ही मला 100 रुपये द्या. शेतकऱ्यांनी विचार केला आणि सांगितलंय, बघा मी तुम्हाला कोडं घालणार, तुम्हाला उत्तर देता नाही आलं, तुम्ही मला 100 रुपये द्यायचे मान्य आहे. तुम्ही मला कोडं घाला, मला जर उत्तर देता नाही आलं तर 5 रुपये देईल, मान्य असेल तर बोला, नाही तर रामकृष्ण हरी. आता याला याचं ज्ञान दाखवायचं होतं. तो म्हणला, चला हा असा काय प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर आपल्याला देता येणार नाही आणि आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तर त्याला देताच येणार नाही. म्हणजे काय, 5 रुपये तर 5 रुपये, तेवढाच फुकटा चहा होऊन जातो म्हणले. चालेल काय हरकत नाही, विचारा. त्या शेतकऱ्याने कोडं घातलं. त्या शेतकऱ्याने विचारलं त्या पंडिताला, त्यांनी सांगितलं, असा कोणता पक्षी आहे जो जमिनीवर असताना 2 पायांचा असतो, उडताना 3 पायांचा होतो आणि आकाशात गेल्यानंतर 5 पायांचा होतो. त्या शेतकऱ्यांनी त्या पंडिताला असं कोडं घातलं, असा कोणता पक्षी आहे जो जमिनीवर असताना 2 पायांचा, उडताना 3 पायांचा, आकाशात गेल्यावर 5 पायांचा होतो. विचार करू लागला. आता तुम्ही जसा विचार करतायत कोणता, तसाही तो विचार करू लागला. बरं एक सांगू का, तुम्हाला जे उत्तर वाटतं ते त्याचं उत्तर नाही हे आत्ताच सांगून टाकतो. झालं. खूप विचार करू लागला. असा कोणता पक्षी आहे जो जमिनीवर असताना 2 पायांचा, उडताना 3 पायांचा, आकाशात गेल्यावर 5 पायांचा होतो. कुठल्या एन्सायक्लोपीडियामध्ये वाचलं नाही, ज्ञानकोशात वाचलं नाही, जीवशास्त्रामध्ये वाचलं नाही, पक्षीशास्त्रामध्ये वाचलं नाही. असा कोणता पक्षी आहे की जो या शेतकऱ्याला माहिती आहे पण मी एवढा विद्वान असून पंडित असून मला माहिती नाही, जो जमिनीवर असताना 2 पायांचा, उडताना 3 पायांचा, आकाशात गेल्यावर 5 पायांचा होतो. खूप विचार केला त्यांनी सांगितलं, शेतकरी दादा उत्तर येत नाही. अर्धा तास घेतला त्यांनी विचार करायला. उत्तर येत नाही म्हणला. 100 रुपये काढा म्हणला. पहिले ठरल्याप्रमाणे आपले त्यांनी खिशातून 100 रुपये काढले, हातावर ठेवले. खुश झाला विचार आपला शेतकरी.
पंडितांनी सांगितलं तू खुश होऊ दे नको नको म्हणलं, आता माझा वेळ आहे म्हणले, माझी बारी आहे, आता मी तुला कुडं घालतो. घाला घाला म्हणे, काय हरकत नाही. पंडितांनी त्या शेतकऱ्याला कुडं घातलं. असा कोणता पक्षी आहे जो जमिनीवर असताना 2 पायांचा असतो, उडताना 3 पायांचा होतो आणि आकाशात गेल्यानंतर 5 पायांचा होतो? जे कोडं शेतकऱ्यांनी त्या पंडिताला घातलं, आता तेच कोडं त्या पंडितांनी शेतकऱ्याला घातलं. असा कोणता पक्षी आहे जो जमिनीवर असताना 2 पायांचा, उडताना 3 पायांचा, आकाशात गेल्यानंतर 5 पायांचा होतो? क्षणाचाही विलंब न करता खिशातून 5 रुपये काढले, हातावर ठेवले आणि म्हटलं मलाही माहीत नाही. एवढे पुस्तकं, एवढ्या पदव्या घेऊन 95 रुपयाचं नुकसान म्हणजे पंडित. आणि काहीही पदव्या नसताना 95 रुपयाचा फायदा म्हणजे हुशार शहाणा. विठ्ठल विठ्ठल. हे सांगण्याचं तात्पर्य काय? छोट्या छोट्या गोष्टी आल्या तर माणूस स्वतःला विद्वान समजायला लागतो, काही कारण नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देवाला चालत नाही छोटासा जरी अहंकार, मी करू लागलो बस संपलं. ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वा दैन्य प्रियत्वाच्च, असं नारदांनी भक्तिसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे काय? देवाला अहंकार आवडत नाही, अभिमान आवडत नाही. माझा सांगायचा विषय काय आहे? ब्रह्मप्राप्ती होण्याच्यासाठी सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जायचं. न लगे आणि उपाय धरी सद्गुरूंचे पाय. दुसरा कोणताही पर्याय त्याला नाही आहे. श्रोत्रियता आहे, शब्दाचं ज्ञान आहे, परंतु ते फक्त शब्द पांडित्य त्याच्याकडे असेल, शब्द लालित्य त्याच्याकडे असेल तर तो गुरु होण्याच्या पात्रतेचा नाही आहे. त्याच्याबरोबरीनं त्याच्याकडे ब्रह्मज्ञान असून ते ब्रह्मज्ञान त्यांनी सत्यत्वात उतरवणं गरजेचं आहे. हां, लोकांना ब्रह्मज्ञानाचे धडे द्यायचे. हां, आपल्याकडे व्यवहारामध्ये पण मराठीत म्हणे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. म्हणजे लोकांना ब्रह्मज्ञान सांगणं सोपं आहे, परंतु तशा पद्धतीची अवस्था स्वतः भोगणं अवघड आहे. परंतु या ठिकाणी सद्गुरूंचं लक्षण करत असताना तो श्रोत्रिय असावा, तो ब्रह्मनिष्ठ असावा. बरं, तो श्रोत्रिय पण आहे आणि ब्रह्मनिष्ठ पण आहे, तरीसुद्धा जगाच्या कामाला नसतो येत. ज्ञान आहे, कामाला नाही. बरं ठीक आहे, ब्रह्मनिष्ठता आहे. डोंगर दऱ्यामध्ये कडेकपाटीमध्ये फिरायला गेला तिकडंच ध्यानधारणा करू लागला. समाजाचा काय उपयोगाचा तो? महात्मा तोच खरा आहे की जो कडेकपाटामध्ये जाऊन स्वतः पुरता विचार न करता समाजामध्ये राहून समाजाचा जो विचार करतो, समाजामध्ये राहतो, समाजाचा विचार करतो, तो खरा सद्गुरू होण्याच्या पात्रतेचा आहे. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू, ह्या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला काय म्हणायचं? गुरु म्हणायचं. आता जसं गुरुची काही व्याख्या आहे तशी शिष्याची पण काही व्याख्या. मी आपल्याला सांगितलं की नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगून ठेवलं, पण काही गुरु असे असतात की त्यांना शिष्य फार अवलिये मिळतात महाराज. गुरु शिष्याच्या अनेक कथा आपण कीर्तनामध्ये ऐकत आलेला असतात. शिष्यांच्याही तर आहेत. एक गुरु होते, त्यांना शिष्यच मिळत नव्हता, वयोवृद्ध झालेले. त्यांना असं वाटायचं की कोणीतरी माझा अनुग्रह घ्यावा, कोणीतरी मला गुरु म्हणावं, मग मी त्याला शिष्य म्हणेल, मग मी काहीतरी त्याच्याकडून काम करून घेईल, तेवढंच मला वार्धक्य आलं आहे, काही ना काहीतरी मला मदत होईल. एक जण आलाच महाराज, म्हटले महाराज तुम्हाला गुरु करायचं आहे. बस, हाडळीला नाही नवरान खविसाला नाही बायको. झालं, मान्य केलं, शिष्य म्हणून ठेवून घेतलं. आता सद्गुरूंच्याकडे गेल्याच्या नंतर कसं वागावं याला काही मर्यादा आहे. नाथ महाराजांच्याकडे एक माणूस आला आणि म्हटलं महाराज अनुग्रह द्या. नाथ महाराजांनी विचारलं म्हणजे नाही नाही तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करा. नाथ महाराजांनी दुर्लक्ष केल्यासारखं ठीक आहे बसा म्हणले. झालं, अर्धा तास झाला, 1 तास झाला, नाथ महाराज त्याच्याकडे बघायलाही तयार नाही. तो आपला आशेनं पाहतोय कधी नाथ महाराज मला पाहतील, कधी बोलतील, कधी हो नाही सांगतील. नाथ महाराजही काही नाही. नाथ महाराजांनी आतमध्ये आवाज दिला आणि आवाज देऊन सांगितलं, अहो माझी लेखणी घेऊन येत आहे का? कोणी आणतंय का लेखणी? नाथ महाराज तीनदा आवाज देऊ लागले. आतून तर कोणी आलंच नाही. हा जागेवर बसलेला. थोड्या वेळानंतर म्हटलं महाराज मी अनुग्रह घ्यायला आलोय, मला शिष्य म्हणून स्वीकारा.
नाथ महाराजांनी सांगितलं उठायचं आणि घरी निघून जायचं. काय झालं म्हटलं माझ्याकडून? नाथ महाराजांनी सांगितलं मी जेव्हा आतमधून काही मागत होतो, अरे तुझी उठून साधा आवाज देण्याची जर का तुझी शक्यता नाही, सेवाधारी वृत्ती नाही, तर तू शिष्यत्व कसं काय पत्करतोस? शिष्याचं लक्षण आहे. सद्गुरूंना काय पाहिजे सांगण्याच्या आधी कळावं. खरा शिष्य तोच आहे की गुरुने बघितल्या बघितल्या कळेल की त्याला काय पाहिजे. आला तो एक शिष्य गुरुजींकडे, म्हणला गुरुजी शिष्य म्हणून स्वीकारा, यालाही शिष्य पाहिजे आणि त्यालाही गुरु पाहिजे या म्हणला. पावसाळ्याचे दिवस होते, दार खडखड खडखड वाजू लागलं. गुरुजींनी सांगितलं अरे आपल्या गायी जरा बाहेर बांधलेल्या आहेत, जरा मुक्त करतोस का, म्हणजे त्या आडोशाला जातील. हाही शिष्य महाराज भारी. गुरुजींना सांगितलं गुरुजी मुक्त करणं तर आपलं काम आहे, माझ्यासारख्या शिष्याने काय कोणाला मुक्त करावं? अरे म्हणलं हा शिष्य कमी आणि गुरुच जास्त भेटला म्हणले आपल्याला. थोड्या वेळाने गुरुजींना वाटलं पाऊस पडतोय की काय. गुरुजींनी सांगितलं अरे बाळा एक काम करतो का, बाहेर पाऊस पडतोय का पाहतो का म्हणले. शिष्य बसल्या बसल्या म्हणला गुरुजी ही मांजर आत्ताच आतमध्ये आली आहे, तिच्या अंगावरून हात फिरून बघा, हात ओला झाला तर पाऊस पडतोय, नाही तर पडत नाही. काय कामाचे असे शिष्य महाराज. गुरुला जशी एक अवस्था अपेक्षित आहे, गुरु याचे जे काही लक्षण अपेक्षित आहे त्याच पद्धतीने शिष्याचेही काही लक्षण आहेत. ते शिष्याने आपल्या अंगी बांधले पाहिजेत. आपण नाथ भागवत वाचा म्हणजे आपल्याला कळेल गुरु शिष्य काय असतात. अशा पद्धतीनं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. फक्त ज्ञान आहे चालत नाही, ज्ञान पण आहे ब्रह्मनिष्ठता आहे चालत नाही, तो कृपाळू असावा. माझ्याकडे जे आहे ते माझ्या शिष्याला मी दिलं पाहिजे, जे जे आपणासी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, या न्यायाप्रमाणे काय करतो तो समोरच्याला सांगतो. श्रोत्रिय कृपा ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू ही 3 लक्षणं ज्याच्याकडे आहेत त्याला सद्गुरू म्हणायचं. हां, आणि त्यामुळे बघा एक लक्षात घ्या, गुरु आणि शिष्य जसा गुरु करताना विचारपूर्वक करावा तसा शिष्य करताना सुद्धा विचारपूर्वक केला पाहिजे. आपण वारकरी संप्रदायिक लिखित स्वरूपामध्ये 4 जणांना शंकराच्या 4 जणांना जगद्गुरू म्हणतो. जगद्गुरू तुकाराम महाराज, बरोबर. सगळं जग त्यांना जगद्गुरू म्हणत आहे, पण त्यांनी शिष्य किती केले महाराज? 14 टाळकरी, बहिणाबाई, निळोबाराय, अजून 4-2 असतील, बरोबर. जगद्गुरू या व्याप्तीच्या दृष्टीनं विचार केला तर हे 15-20 शिष्य म्हणजे नगण्य आहेत. आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुची थोर जगद्गुरू जगन्नाथा. एकनाथ महाराजांना सुद्धा जगद्गुरू म्हटलेला आहे. म्हणजे सगळं जग त्यांचं शिष्य. मग सगळं जग जर त्यांचं शिष्य तर त्यांनी सगळ्यांना शिष्य मानलं का? सगळं जग त्यांना गुरु मानताय, त्यांनी शिष्य मानलं का? नाही मानलं. नाथ महाराजांना आत्ताच येताना आम्ही सांगितलं की नाथ महाराजांच्या जीवनात आपल्याला फक्त एक गावबा माहिती आहे, परंतु वास्तविक स्वरूपामध्ये आत्तापर्यंत जे आम्हाला सापडलेले शिष्य आहेत 28 अनुग्रहित शिष्य नाथ महाराजांचे, की नाथ महाराजांनी ज्यांना प्रत्यक्ष अनुग्रहित केलं आहे त्याची काही प्रमाणं लिखित स्वरूपात आहेत किंवा स्थूल स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अशी काही परंपरा आपल्याकडे चालत आलेल्या आहेत. 28 शिष्य. बरं, एवढ्या लाखो करोडो लोकांच्या मानाने 28 म्हणजे काहीच नाही. बरं, पुढे चला. भगवान दत्तात्रयांना आपण काय म्हणतो? गुरुदेव दत्त म्हणतो, बरोबर. म्हणजे काय? आपण त्यांना गुरु म्हणतो म्हणजे आपण त्यांचे शिष्य आहे असा आपण आपला स्वीकार करतो, पण त्यांनी सगळा आपला स्वीकार केला आहे का? सगळं जग जरी दत्तात्रयांना गुरुदेव दत्त म्हणत असलं तरी दत्तात्रय आपले शिष्य मात्र फक्त 3च करतो. दत्तात्रय परंपरा, सहस्त्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी. ज्या परंपरेमधून मी आलेलो आहे, ज्या गुरु शिष्य परंपरेमध्ये सुद्धा आम्हाला अनुग्रहित होण्याचं सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. जो निर्गुण निराभास जेथुनी उद्भव शबल ब्रह्मास आदिनारायण म्हणती जास तो सर्वांसी आदिगुरु. तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्री सौपदेशित अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा, सहस्त्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी. जनार्दन कृपेस्तव जाण, समूळ निरसले भवबंधन, एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा. दत्तात्रयांना जरी आपण गुरु मानत असलो तरी सहस्त्रार्जुन त्यांचा पहिला शिष्य, यदु त्यांचा दुसरा शिष्य आणि जनार्दन स्वामी त्यांचे तिसरे शिष्य, असे 3 शिष्य दत्तात्रयांनी केले. बरोबर. अजून मागे जा. कृष्णं वंदे जगद्गुरुं
भगवान श्रीकृष्णाला आपण जगद्गुरू म्हणतो, मग त्याला शिष्य किती पाहिजेत? लाखो करोडो. पण त्यांनी आयुष्यात फक्त 2च शिष्य केले, पहिला अर्जुन आणि दुसरा उद्धव. अर्जुनाला समरांगणावरती गीता सांगितली, ज्याचं मराठी भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. दुसऱ्या शिष्य उद्धवाला त्यांनी ज्ञानोपदेश केला, त्याचं मराठी त्याच्यावरती टीका म्हणजे एकनाथी भागवत आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं तत्वज्ञान जर का आपल्याला पाहायचं असेल तर एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वरी या 2 ग्रंथांच्या शिवाय टीकात्मक रूपानं आपल्याला कुठे मिळणार नाही. 2च शिष्य भगवंतानं केले. कितीतरी आपल्या शंकराचार्य, जगद्गुरू शंकराचार्य आपण म्हणतो, 6 शिष्य केले फक्त, ते सुद्धा वयाने मोठे त्यांच्यापेक्षा. यांचं वय 32 आणि हे मरायला टेकलेले सगळे. 6 शिष्य म्हणजे सद्गुरू सुद्धा शिष्य फार निवडून करत असतो. त्यामुळे ज्यांना सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला त्यांनी त्याच्यापेक्षा कृतकृत्यता कुठली जीवनात बाळगायला नको. म्हणून सद्गुरूशी शरण जाय, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय, न लगे आणिक उपाय, धरी सद्गुरूंचे पाय. दुसरा कोणताही उपाय नाही. सद्गुरूंची शरणागती महत्त्वाची आहे. भगवंतानं श्रीमद भागवतामध्ये आपल्याला सांगितलं आहे, न रोधयति माम योगो न सांख्यम धर्म एव च न स्वाध्यायस्तपस्त्यागो नेष्टापूर्ती न दक्षिणा व्रतानि यज्ञच्छंदांसी तीर्थानि नियमा यमाहा यथा वरुंधे सत्संग सर्वसंगापहो हिमाम. इतर कोणत्याही साधनेनं परमात्म्यापर्यंत पोचता येणार नाही, पण सद्गुरू संतांच्या शरणागतीमध्ये गेल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती आपल्याला निश्चितपणे होणार आहे. म्हणून न लगे आणिक उपाय, धरी सद्गुरूंचे पाय. सद्गुरूंचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. पाय धुतल्याच्या नंतर जे तीर्थ आपल्या सद्गुरूंच्या पायाचं आहे तर मस्तकाला वंदन करायचं. याचा अर्थ काय आहे? पायाचं तीर्थ कशामुळे? आपल्या पूर्ण शरीराचा सर्वात खालचा भाग म्हणजे पाय आहे. त्या पायाचाही सर्वात खालचा भाग म्हणजे तळपाय आहे. आणि त्या तळपायाला लागलेले जे रजकण आहेत ते रजकण त्या पायामधून धुवून खाली पडतात. ते रजकण सुद्धा आपण आपल्या कपाळाला लावले पाहिजे, डोक्यावरती शिरसावंद्य मानले पाहिजेत. म्हणजे सद्गुरूचे चरणतीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. एका जनार्दनी सद्गुरू हाची भवसिंधूचा तारू. सद्गुरू काय आहेत? भवसिंधूचे तारू आहे. भवसिंधू म्हणजे संसार सागर. या संसार सागरामध्ये तारणारं जर कोणी असेल तर ते संत आहेत, सद्गुरू आहेत. अर्थात बुडण्याची शक्यता आहे म्हणून तरण्याला महत्त्व आहे. जगामध्ये अज्ञान आहे म्हणून ज्ञानाला महत्त्व आहे, लक्षात घ्या. अंधकार आहे म्हणून प्रकाशाला महत्त्व आहे. संसार सागरामध्ये बुडण्याची शक्यता आहे म्हणून तरण्याला महत्त्व आहे. आणि म्हणून नाथ महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, तारी येले येणे श्री गुरु नाईके, बोधाची कासे लावणी कौतुके, या भवसागरी जाला से तारू, परतोनी पाही तव कैचा मायापुरू. सद्गुरू काय करतात? आपल्या शिष्याला संसार सागरातून तारून नेतात. नाथ महाराजांनी सांगितलं, माझ्या सद्गुरूंनी मला तारलं. तरल्याच्या नंतर पहिलं तीराला गेल्याच्या नंतर मला त्यांनी कशातून तारलं हे जेव्हा मी मागं वळून बघायला गेलो तर कशातून तारलं याचीही आठवण त्यांनी मिटवून टाकली. अशी अवस्था सद्गुरूंनी माझी करून टाकली. म्हणून एका जनार्दनी सद्गुरू हाची भवसिंधूचा तारू, न लगे आणिक उपाय, धरी सद्गुरूंचे पाय. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा विठोबार
लागे अनेक उपाय धरी सद्गुरूंचे पाय. आपल्या पिंपळकुटा गावामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं श्रद्धेय महाराजांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्तानं जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्वजण सम्मिलित झालेलो आहोत. आणि या आनंदाच्या प्रसंगी जागराची कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. यथामती त्याचं चिंतन केलं आहे. आपली वेळ संपलेली आहे. पुढेही काही कार्यक्रम कदाचित असतील. मी पुन्हा एकदा श्रद्धेय महाराजांना उदंड आयुष्य चिंतितो, चांगलं आरोग्य त्यांना प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जनवृंदाच्या चरणी समर्पित करतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, 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 भानुदास विठ्ठल जय शरण शरण एकनाथा पायी माता ठेवा, नका पाहू दोष झालो दास पायाचा, आता मज उपेक्षिता नाही सत्ता, नका पाहू दोष झालो दास पायाचा. तुका म्हणे केले श्रुत सकळा, भानुदास एकनाथ, भानुदास, 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 कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव शांतीब्रह्म एकनाथ महाराज की जय. 1-2 मिनिटं कोणी उठू नका. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, आता हृदय आपुले चौफाळोनिया भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. परमश्रद्धेय बाबांच्या 80वा प्रगट दिन महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. आज कीर्तनरूपी सेवा बाबांच्या चरणी ज्यांनी समर्पित केलेली आहे असे आदरणीय पूजनीय वंदनीय ज्येष्ठ गुरुबंधू योगीराज महाराज गोसावी श्री क्षेत्र पैठण श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचे ते वंशज आहेत. आपल्या रसाळ वाणीतून श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज वाङ्मयांचा प्रचार आणि प्रसार ते करतायत. आज खऱ्या अर्थानं सद्गुरू बाबांच्या दर्शनाचा योग त्यांना प्राप्त झाला, बाबांचा आशीर्वादही त्यांना प्राप्त झाला. असे आदरणीय पूजनीय वंदनीय महाराज या ठिकाणी आले, कीर्तनरूपी सेवा संपन्न केलेली आहे. मी या कार्यक्रमाचे असणारे अध्यक्ष संतोषभाऊ पोकळे यांना विनंती करतो की हरिभक्त परायण योगीराज महाराज गोसावी
अर्थात संत पूजन भाऊंनी करावं। त्याचप्रमाणे आमचे आदरणीय पूजनीय हरिभक्तपरायण वाल्हेकर भाऊ यांनाही मी विनंती करतो। त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय वंदनीय असणारे साहेब बिंडे साहेब यांनाही मी विनंती करतो। त्याचप्रमाणे शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपणही संत पूजनासाठी या ठिकाणी यायचं आहे। आदरणीय पूजनीय वंदनीय महाराजांचा सन्मान संत पूजन आपण करायचं आहे। चला लवकर चला। अत्यंत सुंदर असं चिंतन श्री हरिभक्त परायण योगीराज महाराज गोसावी यांनी सद्गुरू बाबांच्या चरणी आपली सेवा समर्पित केलेली आहे। सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो आहे की आपण संत पूजन या ठिकाणी करायचं आहे। आज आपल्या सर्वांचं भाग्य आहे। हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। सद्गुरुनाथ लहानुजी महाराज की जय। सद्गुरुनाथ सत्यदेव बाबा महाराज की जय। सद्गुरुनाथ समर्थ श्री शंकर बाबा महाराज की जय। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। त्याचप्रमाणे उद्या ज्यांचं काल्याचं कीर्तन आहे असे आज उपस्थिती लाभलेले आहे। उद्या त्यांचं कीर्तन आहे असे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे विद्यमान वंशज हरिभक्त परायण बापू महाराज मोरे हेही या ठिकाणी उपस्थित झाले। परमपूजनीय वंदनीय माधवजी महाराज ढाकणे, मंगेश महाराज गावंडे, सर्व संत मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली